हे सांगायचं मला. खरं तर त्या रेकॉर्डच्या वेळेला ज्या गोष्टी घडल्या, कदाचित माझ्या दुसऱ्या प्रश्न यांच्या प्रश्न कदाचित ते येणार नाही. मी 2:30 वाजता चालायला सुरुवात केली ना, त्यावेळेला प्राधिकरणातले लोक होते, कमी बंगले होते, पण त्या बंगल्यातून बघत होते कोणतरी चाललंय बघा डोक्यावर बाटली ठेवून. त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं काहीतरी असेल कुतूहल. 2:30 झाले. नंतर मग चालतोय मी. एक चक्कर व्हायला साधारणतः 1 तास 10 मिनिटं लागायचे. 6 किलोमीटरचा परिसर आहे हा सगळा मिळून. दुसऱ्या चक्करला लोक बघायचे, तिसऱ्या चक्करला बघायचे. रात्री 8-9 ला लोक जेवण करून परत बाहेर आले आणि मग त्यांनी पाहिलं की अरे याचं चाललेलंच दिसतंय बरं काय असं. नंतर काही जण थोडे रात्री 10-11 पर्यंत जागतात, ते पण बघत होते. पण मला सर्वात जेव्हा मी सकाळी चालत होतो पहाटे 7-8 वाजले होते आणि माझं हे चालूच होतं आणि लोक झोपेतून उठून दरवाज्यातून परत बाहेर आले वेगवेगळ्या याच्यासाठी. आणि जेव्हा त्यांनी मला पाहिलं की हा विक्रम चाललाय, त्याच्याबरोबर लोक सहकारी चाललेत, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे जे आश्चर्याचे भाव होते ना, आश्चर्याचे होते, कौतुकाचे होते, अभिनंदनाचे होते, वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्या सगळ्या ज्या भाव मला पाहिला, मला असं वाटलं की आपल्या कामाची ही जी पावती आहे ही त्यांनी शब्दात नाही व्यक्त केली, पण त्यांच्या चेहऱ्यावरून ती मला पावती मिळाली. मग मला त्याचं खूप ह्या गोष्टीचं म्हणजे 20 वर्षाच्या गोष्टी मला आज पुन्हा एकदा ह्या झाल्या, विचार झाल्या. त्या मला खूप बरं वाटतं तसं सगळ्या गोष्टीबद्दल. सर, तुम्हाला हा विक्रम करावा असं का वाटलं? म्हणजे विश्वविक्रम करावा आणि तो सुद्धा मे महिन्यात करावा असं का वाटलं? याचं नेमकं कारण काय? खरं तर त्यावेळेला देखील मला बऱ्याच जणांनी तसं वेड्यातच काढलं होतं. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वेडच म्हणतात बरेच जण, पण ते एका अर्थाने कोणत्याही चांगल्या गोष्टीचं वेड असले नाहीत माणसं काहीतरी करू शकतात असा माझा विश्वास आहे. आणि मे महिना निवडण्याचं कारण थोडं फक्त ते मला आणि जे खैरे साहेब आहेत, अनिल कुमार खैरे सरपूत यांचे संचालक, आमच्या दोघांमध्ये हे ठरलेलं होतं की मे महिना का निवडायचा. खरं तर त्यांनी खूप सहकार्य केलं या सगळ्या विक्रमाला आणि त्यांच्याशी मी या गोष्टी शेअर करायचो की मी पहिलं रेकॉर्ड केलं होतं पुणे ते लोणावळा 65 किलोमीटर आणि त्याची नोंद झाली, पुस्तकात छापून पण आलं. पण गिनीज बुकचे काही नियम आहेत. ते नियम असे आहेत की तुम्ही रेकॉर्ड केल्यानंतर ते सर्टिफिकेट देतात तुम्हाला, पण त्यांचं असं म्हणणं असतं आमचं पुस्तक छापेपर्यंत जर तुमचं रेकॉर्ड कोणी मोडलं नाही तरच त्याची एंट्री गिनीज बुकमध्ये होईल. आणि साधारणतः सप्टेंबर महिना हा त्यांची लास्ट लाईन असते. सप्टेंबरच्या नंतर जे रेकॉर्ड येतात म्हणजे साधारणतः सप्टेंबरमध्ये त्यांचं पुस्तक पुढच्या वर्षीचं तयार असतं. हा सप्टेंबर येईल तेव्हा पुढचं वर्षाचं पुस्तक त्यांचं तयार असतं. त्याच्यामुळे सप्टेंबर नंतर कोणी रेकॉर्ड केलं तर ते काय त्या पुढच्या वर्षीच्या एडिशनमध्ये येत नाही. आणि मी असं ठरवलं की माझं रेकॉर्ड कोणी पटकन मोडू नये आणि त्याचं नाव तर यायलाच पाहिजे पुस्तकात, असं माझी एक ती पण इच्छा होती. आणि म्हणून मी महिना निवडताना असा निवडला की मे मध्ये जर मी रेकॉर्ड केलं तर साधारणतः दुसऱ्या कोणाला जर करायचं असेल तर त्याला कोणते महिने मिळतील. माझं रेकॉर्ड पब्लिश व्हायला जून होईल समजा, नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर एवढ्या 2-3 महिन्यात कोणी एवढं प्रिपेअर होऊन एवढं माझं रेकॉर्ड मोडू शकणार नाही आणि तोपर्यंत ते नाव नक्कीच येईल असा एक दृष्टिकोन होता. फक्त मे महिन्याचा ऊन सहन होईल का असा एक प्रश्न होता. आणि त्यावेळेला मी विचार केला होता 100 किलोमीटर चालायचं म्हणजे 20 तास लागणार आणि 100 पेक्षा थोडं जास्त चालायचं म्हणजे 21 तास लागणार. मग सर्व उन्हातील पीक पिरियड कोणता असतो साधारणतः 12, 1, 2. मग माझं रेकॉर्ड मी 2:30 वाजता चालू केलं होतं. 13 तारखेला 2:30 वाजता मी चालायला सुरुवात केली आणि 14 तारखेला 11:30ला मी रेकॉर्ड संपवलं. आणि बरोबर 11:30, 12:30 आणि 2:30 असे 3 तास जे पीक पिरियड होते माझ्या दृष्टीने आणि ते मी वगळले. पण म्हणजे माझं मे महिना निवडण्याचं हेच कारण होतं खरं. तुमच्या प्रकृतीकडे पाहिलं तर त्यावेळी अनेक लोक अशी शंका व्यक्त करायची ही बाटली उभी कशी काय राहू शकते. आणि त्यावेळेस फेविकॉल फार प्रसिद्ध होतं. फेविकॉल का जोड पक्का जोड असं लोक म्हणायचे. असं काही यांनी केलेलं नसेल ना, फेविकॉलनं बाटली चिटकवली आणि आपलं चालतायत. नेमकं तुम्हाला दुधाची बाटली घेऊन त्याचंच रेकॉर्ड करावं असं अचानक कसं काय सुचलं? का याच्या पाठीमागे सुद्धा काही इतिहास आहे? खरं तर पुणे ते लोणावळा रेकॉर्ड केलं त्यावेळेलाच लोक म्हटले होते हा प्रश्न मला की हेच का निवडलं. खरं तर गिनीज बुक जे गोष्ट आहे, मला पहिल्या लहानपणापासून वाचनाची आवड आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी वाचायला लागलो आणि कदाचित ही वाचनाची आवड मला माझ्या वडिलांपासून मिळाली असेल की वडील देखील खूप वाचायचे. फक्त एवढंच की त्या वयामध्ये काय वाचावं हे आम्हाला कोणी शिकवलं नाही. आम्हाला जे काही हातात मिळालं ते वाचून काढलं आम्ही. म्हणजे माझा उल्लेख जसा केला, मी खूप वर्ष पेपर विकले
पेपर विकण्यामध्ये देखील माझा एक असा हे असायचं की पेपर विकता विकता मी सर्व पेपर वाचून काढलेले असायचे. मग त्या पेपरमधले काही सगळ्या गोष्टी मी वाचायचो आणि काही वेळेला लहान मुलांसाठी पान असेल ते वाचायचो, पण इतर वेळेला जे काही बातम्या असतील त्या सगळ्या वाचायचो. हातात येईल ते पुस्तक वाचण्याचा मला भयंकर छंद होता आणि असं काही आगळं वेगळं असेल तर नक्कीच वाचायचं. गिनीज बुक वाचल्यावर मला कळालं की हे जे रेकॉर्ड आहे बॅलेन्सिंगचं, आणि खरं तर मी ज्या भागात राहतो देवरोडमध्ये, आज देखील तिथं पाण्याची पंचायत असते. आज देखील मला पाण्यासाठी पहाटे 4लाच उठावं लागतं आणि जर मी 4ला उठलो नाही तर पाणी काही मिळत नाही. पण काही गोष्टींचे फायदे होतात की 4ला उठल्यावर मला खूप वेळ मिळतो आणि मला एक सवय लागली की 4 ते 5 तास जरी मी झोपलो तरी माझ्या झोप पुरेशी होती आणि जास्तीत जास्त तुम्हाला वेळ बाकीच्या कामाला मिळतो. आणि त्यावेळेला पाणी लांबून आणावं लागायचं, तो पण एक त्रासच होता. पण लांबून पाणी आणताना मी ते डोक्यावर ठेवायचो आणि माझी बहीण किंवा बाकीच्या मुली जशा चालायच्या हात न लावता किंवा चुंबळ वापरायचे त्या, पण मी चुंबळ बिंबळ न वापरता हे बॅलेन्सिंग करायचो. काहीतरी मला वेगळं जमतं याचं मला कौतुक असायचं आणि त्यांच्यापेक्षा चांगलं जमायचं. पण असं काही रेकॉर्ड हे माहीत नव्हतं. आणि जेव्हा ते अमेरिकन माणसाचं मी पाहिलं त्याच्यामुळे मग मी हेच रेकॉर्ड करायचं ठरवलं. आणि तुम्ही जसं म्हणता की संशय घेतात लोक, अशी कशी काय बॅटरी डोक्यावर राहील, तुम्ही काही चिटकवलं वगैरे होतं का. पण हे नियम जे असतात गिनीज बुकच्या नियमामध्ये देखील म्हणजे एक नियम आहे की बाटलीला काही रसायन चिटकवायचं नाही. पण हे सगळ्या गोष्टीचं व्हिडिओ शूटिंग होतं, फोटोग्राफर असतात, प्रेसचे लोक असतात, त्यामुळे अशा काही गोष्टी संशय घेणाऱ्या लोकांना खरं तर आम्हीच सांगतो संशय घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये. खरंच रेकॉर्ड केलं होतं का, खरंच चालला होता का. खरं तर मला आठवते जेव्हा मी पुणे ते लोणावळा रेकॉर्ड केलं ना, आमच्या पुणे शाखेच्या एकाही माणसाने मला कधी बाटली डोक्यावर घेऊन चालताना पाहिलं नव्हतं. आणि आज नाहीये शुभांगी शाह, पण शुभांगी शाहच्या घरी मी राहिलो होतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा चालायला आम्ही निघालो त्यांच्या घरापासून तर नेहरू स्टेडियम पर्यंत सहज चालता चालता मी माझ्याबरोबर अनिल दाभाडे म्हणून माझा मित्र होता, आज पण आता आहे तो, की तेव्हा मी गमतीने त्यांना म्हटलं की बाटली डोक्यावर उभी राहते का बघू का रे एकदा. शुभांगी माग होती, ते म्हटले जर का तुझी बाटली पडली तर एवढे बाकीचे सगळे कार्यकर्ते तुला मारतील, त्याचं एक रेकॉर्ड होईल म्हटलं. कोणीच पाहिलं नव्हतं, पण असं काही चिटकवणं वगैरे असं काही नसतं. आता हे झालं थोडक्यात तुमच्या रेकॉर्ड विषयी. तुमच्या घरून कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळाला त्यावेळेला जेव्हा तुम्ही 20 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला, आणि तेव्हा तुमच्या घरून म्हणजे तुमचं लग्न झालेलं होतं म्हणून पत्नी आणि मग पत्नीच्या घरचे आणि तुमच्या स्वतःचे आई वडील यांचा कसा प्रतिसाद होता? खरं तर एक रेकॉर्ड मी लग्नाच्या आधी केलं. जसा माझा मेवना म्हटला की सहज कोणीतरी चाललेला आहे म्हणून त्याला फुल द्यायला तो आला होता. आणि नंतर मला लग्न झाल्यावर तो म्हटलं की त्यावेळेला मी होतो बरं का शूटिंग मध्ये, तुम्ही बघा. आणि आमच्याकडे ती शूटिंग आहे, खरोखर तो होता तेव्हा त्या शूटिंग मध्ये तो दिसतो. आणि दुसऱ्या रेकॉर्डला खरं तर सगळी संयोजनाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्याची मित्रमंडळी भरपूर होते. मी राहतो देवरोडला आणि माझी सासूरवाडी आहे निगडीला. आणि निगडी भागामध्ये मी काम करायचो बजाज ऑटो म्हणून. बजाज ऑटोतले बरेच लोक ह्या भागात होते, त्यांची पण मला खूप मदत झाली तशी. पण सगळं संयोजन त्यांनी केलं होतं त्याच्यामुळं माझ्या सासूरवाडीचे सर्वच लोक, प्रश्नच नाही. मिसेस तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की जी सायली आहे, माझं रेकॉर्ड मे मध्ये झालं आणि सायलीचा जन्म जून मध्ये आहे. त्याच म्हणजे सायलीचं पण आता 20 वर्ष होतील जून मध्ये. पण हे रेकॉर्ड करत असताना हिने जवळपास 12 ते 15 किलोमीटर माझ्या बरोबर चालली होती. माझे वडील ओरडले तिला आता भास्कर म्हणून तिला थांबवलं. पण त्या वेळेला देखील हिने मला एवढी साथ दिलेली. म्हणजे एखादी बाई म्हटली त्या आता काय चालण्याची परिस्थिती आहे का, पण नाही, ती पण शूटिंग आहे आमच्याकडं, ती पण त्याच वेगाने माझ्या बरोबर पळते आहे, चालते आहे. अरे त्याच्यामुळे हिची साथ आहे म्हणूनच खरं सगळं आहे. ती बोलली ना आता मिलिंद देशमुख आगे बढो हम तुम्हारी साथ आहे. आणि हीच घोषणा 20 वर्षापूर्वीची होती आणि 20 वर्षानंतर देखील आज माझ्या पाठीशी ती आहे. पाठीशी नाही म्हणणार मी, माझ्या बरोबरीने आहे. कदाचित 2 पावलं माझ्या पुढे आहे. खरं तर कार्यकर्ते जेव्हा माझ्या घरी येतात तर म्हणजे मी पण कार्यकर्त्यांना करतो मदत, पण ती जितक्या उत्साहाने सगळ्या गोष्टी करते तेवढा उत्साह काय मला दाखवता येत नाही बरं का. बरेच म्हणजे कार्यकर्ते माझ्या मागे म्हणत असतील की मिलिंदच्या घरी त्याच्या बायकोला खूपच उत्साह असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आज देखील मला म्हटली सगळ्यांना जेवण द्यायला काय हरकत आहे. म्हटलं नाही, जेवण नाही देता येणार आपल्याला, आपली समिती एवढी काही श्रीमंत नाही, समिती पण नाही म्हणा, असा मुद्दा झाला. पण तिला प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साह आहे.
आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तिची मला साथ आहे. मुलींची पण आहे, आई वडिलांची अजूनही, सर्वांची मला खूप साथ आहे. सासरच्या लोकांची आहे आणि मित्रपरिवारांची आहे. खरं तर हा विचार माझ्या मनात आला म्हणूनच हा सगळा मित्रपरिवार जोडला. नाही तर देवरोडमध्ये असं एकही वातावरण नाही की तिथं असा मित्रपरिवार मला मिळाला असता. धन्यवाद मिलिंद. आणखी एक प्रश्न मी आपल्याला विचारतो की आपण हे रेकॉर्ड केलं आणि असं नेहमी सांगता की हे रेकॉर्ड मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलं. हे तुम्ही कसं काय पटवून देऊ शकाल आम्हाला की ह्या रेकॉर्डचा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा काय संबंध? 20 वर्षापूर्वी हाच प्रश्न मला सकाळच्या प्रतिनिधींनी मला नव्हता विचारला. पुण्यातल्या आमच्या सहकाऱ्यांबरोबर त्यांचं भांडण झालं. अंधश्रद्धा निर्मूलन आणि डोक्यावर दुधाची बाटली ठेवण्याचा काही संबंध आहे का? पण त्यावेळेला आमचे डॉक्टर बोरकर म्हणून पुण्यामध्ये आपलं काम बघायचे आणि त्यांनी विद्याधर बोरकर यांनी पत्रक काढलं होतं. त्याच्यामध्ये एक अभंग लिहिला होता संत तुकाराम महाराजांचा. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती संत आणि समाज सुधारकांच्या वारशावर चालते. 350 वर्षापूर्वीचा तो अभंग असा होता, असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. आणि जिद्द चिकाटी आत्मविश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा करता येतात हा त्याच्यातून संदेश असे पत्रक छापले होते त्यावेळेला. आणि त्या पत्रकात असा स्पष्ट उल्लेख होता की मिलिंद देशमुख हा आमचा पुण्याचा धडाडीचा कार्यकर्ता आहे, त्याचा नशीब वगैरे या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही. आणि आजकाल सर्वांना असं काही प्रत्येक आपल्या अपयशामागं काहीतरी नशीब आहे, विधिलिखित आहे, प्रारब्ध आहे, दैव आहे, अशा काही गोष्टी लोक म्हणतात. पण हे सगळं मला अमान्य आहे आणि मी असं ठरवलेलं आहे की मी असं रेकॉर्ड करणार आणि जगात नाव करणार. आणि अशा पद्धतीचं पत्रक छापूनच हे केलं होतं. पुणे ते लोणावळ्याला आमची ते सर्व पुण्याचीच टीम होती. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे यांनीच ते संयोजन केलं होतं. त्यामुळे हे ह्याच कार्याच्या प्रचारार्थ आणि मी तेव्हा हाच विचार केला माझ्या ह्या कामाने काय होईल ते माहित नाही. पण देवरोडला जी गर्दी होती तो मला अनुभव अजून पण वाटवतो. देवरोडला जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर दुतर्फा शाळेचे मुलं, नागरिक, बायका, सर्व माणसं सर्व दोन्ही बाजूला टाळ्या वाजवत वाजवत माझं स्वागत करत होते. आणि मी खरं सांगतो फार कमी लोकांना असा कधीतरी अनुभव येत असेल की आनंदाने अंगावर रोमांच उभे राहावे. त्यावेळेला खरंच 22 मार्च 1990 रोजी मी चालताना ज्या वेळेला सगळ्या दोन्ही बाजूला एवढी गर्दी पाहत होतो आणि कार्यकर्त्यांना अक्षरशः माझ्या भोवती कडं करावं लागलं. त्यांना असं वाटलं गर्दीतून कोणीतरी एखादं धक्का लावला आणि बाटली पडली तर काय होईल याचं. आणि इतकं माझं जंगी स्वागत केलं ना, मी खरं सांगतो हा अनुभव नंतर माझ्या जीवनात मला परत कधीच नाही मिळाला, दुसऱ्या रेकॉर्डला पण नाही मिळाला. तो आयुष्यात एकदाच मला असा खरोखर अंगावर काटा उभा राहतो ते म्हणतो ना तेच आहे. आणि हे मी एवढंच विचार केला की काही नाही झालं तर किमान देवरोडच्या सगळ्यांना कळालं की मिलिंद देशमुख अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो. एवढेच माझी ओळख पुरेशी मला. शेवटचा प्रश्न सर तुमच्यासाठी, अंधश्रद्धा निर्मूलनाचं एखादं महत्वाचं कार्य जे तुम्हाला म्हणजे ह्या 20 वर्षामध्ये म्हणजे तुमचं जे रेकॉर्ड झालं त्याच्यानंतरचं जे काही कार्य असेल तर त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात काही सांगता येईल का? खरं तर डॉक्टर दाभोळकरांबरोबर मी शोध भूताचा आणि बोधपणाचा आम्ही कोकणामध्ये मोहीम घेतली होती. त्याला देखील 20 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. आणि त्यावेळेला मी दाभोळकरांचं सगळं पाहिलं आणि तेव्हापासून मी पाहतच आलो. 20 वर्षे हे न थकता न हे करताय प्रत्येक ठिकाणी. आणि त्यावेळेला तर अशा काही गाड्या वगैरे असली काही भानगड नव्हती, एसटी मधून उतरायचे. मला आठवतं माझं रेकॉर्ड हे 13 मेला झालं आणि 1, 2, 3 मेला आम्ही पुण्यामध्ये आपलं पिंपरी चिंचवडमध्ये एक शिबिर घेतलं होतं आणि दाभोळकरांना आणायला स्वारगेटला मीच गेलो होतो. आणि बसमधून उतरताय, हातामध्ये पुस्तकाची बॅग आहे, हे आहे आणि असं सगळं साध्यापणाने राहणं, इतकं काम करणं आणि इतकं फिरणं. हे असं कोणताच जिल्हा नसेल, असं कोणती शाखा नसेल तिथं दाभोळकर गेले नसतील. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखतात ते तर अजून अवघड. मला तर खूप अवघड. मला तर माझ्या शाखेतल्या काही कार्यकर्त्यांचं पटकन समोर आलं तर नाव आठवत नाही असं होतं. नाही, स्मरणशक्तीचा थोडा प्रॉब्लेम मला आहे, अजून पण आहे बरं का. काही जण त्याच्यामुळे पण नाराज होतात याने आपल्या ओळखच नाही दाखवली. मी ओळखत असतो पण नाव पटकन सांगता येत नाही, असं काही गोष्टी घडतात. पण 5 वर्षापूर्वी मी जेव्हा स्वेच्छ निवृत्ती घ्यायची ठरवलं त्यावेळेला खरं तर मी 18 वर्ष कंपनीत काम केलं होतं. माझं काम खूप आरामशीर होतं बरं का. AC मध्ये बसून असायचं, मेंटेनन्सचं काम असायचं. फक्त साहेबाशी एकच वाद असायचा की मी सुट्टी केली की साहेब म्हणायचं काहीतरी अंधश्रद्धा निर्मूलनाचं दिसतंय असं. मी आधीच सांगितलेलं असेल की मला सिक लिव्ह, मी आजारी नाही पण मी सिक लिव्ह सगळ्या घेणार आहे, या कामासाठी घेणार आहे. माझ्या हक्काच्या रजा आहेत त्या मी घेणार. पण त्याच्यावरून त्यांना पटायचं नाही. म्हणजे थोडक्यात
कंपनीत साप निघाला आणि साप पकडायला जरी मी गेलो तरी आमच्या साहेबाला वाटायचं याने त्याच्यापेक्षा वेगळं काम करायला पाहिजे होतं. पण कंपनी मला म्हणजे सर्प मित्र पण मी आहे, कामतांसारखे सहकारी मला मिळाले दिले आणि खैरेंसारखे ज्यांनी मला मार्गदर्शन केलं. कोणाच्याही घरी साप केव्हाही निघो, रात्री 12 असो 1 असो, म्हणजे असं काही वेळ नाही. तो पण काम मी तेव्हापासून आवडीने करायचो. पण ह्या कामामध्ये पूर्ण वेळ काम करावं आणि इतकी वर्ष सातत्य असलेलं मला असं वाटायचं पुण्यामध्ये मी आहे. खरोखर येते की 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये मला पुण्यात असा एकही व्यक्ती माहीत नाही की ज्याला मी पाहिल्यावर ओळखणार नाही. आणि त्यामुळं आज समितीची जी वाटचाल आहे, अंधश्रद्धा निर्मूलन ते विवेकवाद, आणि मला आठवतं पहिलं रेकॉर्ड मी फक्त अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं काही जण माझ्याकडे पार्टी मागायला लागले. आता पहिल्यापासून व्यसनांना विरोध राहिला. आणि दुसरं रेकॉर्ड जेव्हा मी केलं त्या रेकॉर्डला अनिल अवचट पती पत्नी दोघंही आले होते आणि त्यांना मी खास सांगितलं होतं की अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसन मुक्ती ह्या 2 कामासाठी मी हे रेकॉर्ड करत आहे. कारण की कोणी असं म्हणूच नाही की मला परत पार्टी दे म्हणून. पार्टीचा काय संबंध? पहिली गोष्ट ही जी गोष्ट आहे की अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसन मुक्ती आज समितीने हे धोरणच केलेलं आहे. समितीमध्ये या सगळ्या गोष्टी जे माझे विचार होते ना त्या गोष्टी सगळ्या हळूहळू आज मला इथं व्यक्त करता येतात, अनुभवता येतात. आणि समितीची ही सगळी एकंदरीत वाटचाल आहे त्याच्यावर मी पूर्ण समाधानी आहे. धन्यवाद मिलिंद. या प्रकट मुलाखतीनंतर मिलिंद देशमुख यांना आपण एक सन्मानपत्र अर्पण करत आहोत. त्याचं मी वाचन करतो. त्यानंतर माननीय डॉक्टर नरेंद्र रावळकर यांच्या हस्ते सन्मानपत्र मिलिंद देशमुख आणि त्यांच्या परिवाराला दिलं जाईल. मिलिंद विनायक देशमुख, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव. मिलिंद देशमुख, आपण 1990 पासून 2008 पर्यंत बजाज ऑटो कारखान्यात कामगार म्हणून नोकरी केली. पण त्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेतलात. या समाज परिवर्तनाच्या कार्याबरोबरच लोकांनी विश्वास ठेवावा आणि जगात दैव